आणि आता बातमी पावसासंदर्भातली। राज्यात मागील 2 दिवसापासून काही भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे, तर काही भागात उन्हाचा चटका वाढल्याने उकाडा जाणवतोय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तिकडे रायगड, ठाणे, पालघर, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे कोणता इशारा देण्यात आलाय ते आपण पाहतोय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। रायगड, ठाणे, पालघर, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे। पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोलीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। वाढत्या उकाड्याने पिकांची होरपळ होती। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। समाधानकारक पावसाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि अशातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरारमध्ये देखील पावसाने पुन्हा दमदार कमबॅक केलाय। सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर जोर धरलाय। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। या पावसाने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असला तरी पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास काही भागात पुन्हा पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटाने सध्या निसर्गाचं नवं रूप धारण केलंय। संपूर्ण घाट परिसर दाट धुक्याची चादर पसरली आहे। रिमझिम पाऊस, आल्हाददायक गारवा, हिरवीगार वनराई यामुळे आंबोलीचं सौंदर्य अधिकच खुललंय। धबधब्यात भिजण्यासाठी, अद्भुत नजाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह कुटुंबासह आलेल्या पर्यटकांची लगबग पाहायला मिळते। मात्र रस्त्यावर दाट धुकं असल्यानं वाहन चालकांनी सावधपणे गाडी चालवण्याचा सल्ला देण्यात आलाय।